Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल ख़ान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात हश्तुम मजमून मराठी ब्रिज कोर्स मराठी सुगम भारती इयत्ता 8वीं डे 15 15वां दिन है। दिवस 15 कौशल्य संकल्पना क्षेत्र मौखिक भाषा विकास संकल्पना सामाजिक जाणीव निर्माण करणे क्षमता श्रवण भाषण स्वच्छतेतून समृद्धीकडे अध्ययन निष्पत्ती परिसरातील सामाजिक समस्यांची जाणीव निर्माण होऊन त्याबाबत योग्य विचार मांडतात। जाणून घेऊया कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। ग्राम स्वच्छता अभियानाचा हे उपक्रम आहे शाळेद्वारे केला जातो। परिसर स्वच्छता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छतेचे महत्त्व समजावणे सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणे त्यासाठी एखाद्या कथेचा विनोदाचा वापर करणे। घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे। यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान असल्यामुळे निर्माण होत असतात। याबद्दल समाजामध्ये जाणीव जागृती करणे महत्त्वाचे आहे। परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे। घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे। यातले बरेचसे प्रश्न हे निकृष्ट राहणीमान म्हणजे गरिबी असल्याने निर्माण होत असतात। काही थोडे प्रश्न माहितीमुळे सुटू शकतात। या सर्व प्रश्नाचा आता आपण विचार करूया। घर व परिसराच्या स्वच्छतेत खालील बाबी प्रमुख आहेत। पहिला आहे पुरेशी योग्य जागा, दुसरा रचना व बांधकाम, तिसरा आंघोळीसाठी आडोसा स्नानगृह, चौथा मलमूत्र विसर्जनासाठी संडास, पाचवा घनकचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट, सहावा सांडपाण्यासाठी परसबाग किंवा शोष खड्डा, सातवा निर्धूर चूल, आठवा जनावरांसाठी वेगळा गोठा, नववा घराजवळ झाडे, दहावा स्वच्छ पाणी पुरवठा। सक्षम बनूया कृती व कृतीचा तपशील कार्यपद्धती पूरक साहित्य स्रोत। समाजाप्रती असलेली जबाबदारी विद्यार्थ्यांना कितपत घडली हे शिक्षकांनी जाणून घेणे। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्यात संदर्भात सूचना देणे उदाहरणे देणे नवनवीन उपक्रम संदर्भात माहिती देणे। चला सराव करूया। तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल, इतरांना त्यामध्ये कसे समाविष्ट कराल, समाजसेवक म्हणून तुमची जबाबदारी कोणती। ग्राम स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियान, माझा शहर सुंदर शहर, स्वच्छ पाणी अभियान हे उपक्रम आम्ही राबवतील। स्वच्छ जनजागृती समिती स्थापन करणे, स्वच्छ शाळा उपक्रम राबविणे, समाजसेवक म्हणून भारत स्वच्छता अभियानमध्ये सामील होऊन समाजकार्य करीन। गाव ही शरीर त्यास राखावे पवित्र, त्यानेच नांदेल सर्वत्र आनंदी गावी, रामधून पूर्वी गावा पूर्ण व्हावे, स्वच्छ सौंदर्यवान कोणाही घरी गलिच्छपणा ना दिसावे। यानी ये स्लोगन वापरना है। स्वच्छतेचे देश विकासाचे स्वप्न पाहून नित्याची धडपड ठेवून संताचे विचार घेऊन देशाला राष्ट्राला बनवू महान। कल्पक हो या आवाहने भविष्यात समाजसेवक होण्याची इच्छा आहे का, होय का नाही। होय, भविष्यात माझी समाजसेवक होण्याची इच्छा आहे, कारण मी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या वतीने विविध प्रकारची अनेक मुद्द्यावर समाजसेवा करण्याची इच्छा आहे। समाजसेवक म्हटले की डोळ्यासमोर येतात काही ठळक नावे जसे की मदर तेरेसा, बाबा आमटे, अण्णा हजारे, सिंधुताई सपकाळ, अभय बंग इतर निरपेक्ष भावनेने निस्वार्थपणे चिकाटीने जो समाजातील उपेक्षित व गरजू वर्गासाठी अविरत झटतो, समाजाच्या भल्याचा विचार
रात्र दिवस करतो तो समाजसेवक होय. मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ यांचे जीवन पाहिले आणि मलाही वाटले आपण समाजसेवक झालो तर. समाजसेवक होण्यासाठी कोणती गुणवत्ता मला वाढवायला हवी. मग मी स्वतःलाच काही प्रश्न विचारले. मला समाजात वावरायला आवडतोय का? मला दुसऱ्यांचे दुःख पाहून ते दूर करण्याचा प्रयत्न करावासा वाटतो का? मला सामाजिक समस्या सोडवता येतील का? या सर्व प्रश्नाची उत्तरे मला सकारात्मकच मिळाली आणि म्हणूनच मी समाजसेवकाचे व्रत स्वीकारून काय करेन हे ठामपणे सांगू शकतो. माझ्या मते समाजसेवक स्वतः प्रखर उन्हात उभा राहून इतरांना गर्द सावली देणारा, पाने, फुले, फळे एवढेच नव्हे तर स्वतःचे संपूर्ण शरीर इतरांसाठी खर्ची घालवणाऱ्या डेरेदार वृक्षाप्रमाणे असावा. नदियाँ न पीती कभी अपना जल, वृक्ष न खाते कभी अपना फल. अशा वृत्तीची तो असावा. म्हणूनच मी सुद्धा माझे जीवन महात्मा ज्योतिराव फुलेसारखे समाजाच्या सेवेसाठी अर्पण करेल. आज मेधा पाटकरासारखी समाजसेविका नर्मदा आंदोलन करून आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी झटताना दिसते. आज अनेक सामाजिक प्रश्न ऐरणीवर आहेत. महागाई, पाणी टंचाई, निरक्षरता, लोकांचे हक्क, सामाजिक विषमता, गरिबांच्या समस्या या गोष्टींचा समाजावर होणारा परिणाम पाहता त्या समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. आज अनेक पदव्या प्राप्त करूनही तरुणांना नोकऱ्या नाहीत, बेरोजगारी वाढली आहे, कष्ट करणाऱ्यांना हातांना काम नाही, त्यांचा आत्मविश्वास गमावला आहे. अशांना नोकरीपेक्षा व्यवसाय श्रेष्ठ आहे हे मी पटवून देईल. शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची माझी जबाबदारी मी निश्चितच पार पाडेल. बेरोजगारासाठी, शेतकऱ्यासाठी, होतकरू तरुणासाठी सरकारच्या विविध योजना असतात. त्यांना समजणे गरजेचे असते. त्यांना ओळख करून देणे हे माझेच कर्तव्य असेल. समाजातील अनिष्ट चालीरीत्या बंद करून एक निकोप समाज घडविण्यासाठी मी कटिबद्ध राहील. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.